आणि आता बाकी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण एप्रिल महिन्याचा हप्ता येण्यास आता सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। दरम्यान या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातोय। यासह पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। लाडक्या बहिणींची अंतिम यादी ही गेल्या जवळपास 8 महिन्यामध्ये या साधारणपणे आम्ही जवळपास 2.25 कोटी ते 2.5 कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत। त्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनीमधून जातच असते, ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो का आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनीमधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत, अशा पद्धतीचे जे नियम आणि निकष आहेत। हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे, जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला। जो लाडक्या बहिणीचा हप्ता स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। लाडक्या बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अशी ऑफिशियली ही अपडेट होती। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो एकत्रित जमा झाला। सर्वप्रथम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रखडलेला जो मार्च महिन्याचा हप्ता होता तो आधी जमा करण्यात आला। त्यानंतर 2 दिवसानंतरच एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया आहे तिला सुरुवात झाली आणि भरपूर बहिणींना हे 2 हप्ते एकत्र 3000 रुपये मिळालेले आहेत। तर काही बहिणींचं असं म्हणणं होतं की आमच्या खात्यावरती फक्त 1500 रुपयाची रक्कम जमा झाली आहे, म्हणजे मार्चचा हप्ता जमा झाला आहे परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही आमच्या खात्यावरती जमा झालेला नाही। ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण एप्रिल महिन्याचा ज्या बहिणींचा हप्ता राहिलेला आहे त्या बहिणींच्या खात्यावरती आज एप्रिलचा हप्ता जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ही जी कालावधी होतो तो 2-3 दिवसाचा असतो, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। ज्या बहिणींना मार्चचा हप्ता मिळाला त्या सर्व बहिणींना एप्रिलचा सुद्धा हप्ता मिळणार आहे, कारण तुम्ही योजनेमध्ये पात्र आहात आणि पात्र झालेल्याच बहिणींना जो मार्चचा हप्ता आहे तो मिळालेला आहे। याच कारणाने एप्रिलचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती आता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अजूनपर्यंत ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना संध्याकाळपर्यंत जो हप्ता आहे तो आता मिळून जाणार आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल किंवा कुठल्याही प्रकारचा लाडकी बहीण योजनेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आहे ते वेळेवरती भेटत राहणार आहे।